गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू वाघमारे सर्स अकॅडमी. तर आपण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा क्वेश्चन फर्स्ट ए या प्रश्नाचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. हे सर म्हणजे प्रत्येक वर्षी विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे. एकतर एक्स प्लस वायची व्हॅल्यू शोधायला सांगतात किंवा एक्स मायनस वायची. तर या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज आहे की दोन इक्वेशन जर दिले तर आपण त्याला सॉल्व्ह करून एक्स वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू. बट आपल्याला जर एक्स प्लस वाय विचारलं तर डायरेक्टली तुम्ही असे क्वेश्चन म्हणजे आन्सर याचं काढू शकता. ज्या ठिकाणी 4x प्लस 5y इज इक्वल टू 6 दिले, इथं 5x प्लस 4y इज इक्वल टू 12 दिले. मीन्स या ठिकाणी क्रॉस कोफिशियंट कसे आहेत, सेम आहेत. त्या ठिकाणी जर विचारलेला प्रश्न प्लसचा असेल तर आपण डायरेक्ट काय करायची, याची ॲडिशन करा. जर विचारलेला प्रश्न सबट्रॅक्शनचा असेल तर डायरेक्ट याची ॲडिशन. म्हणजे दोन्हीपैकी एक क्वेश्चन दरवर्षी विचारला जातो. तर आज जस्ट आपण काय करूया, या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करूया का आपल्याला याचा आन्सर मिळून जाईल सहज. एक्स प्लस वायची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. 4x प्लस 5y इज इक्वल टू 6, 5x प्लस 4y इज इक्वल टू 12. तर ॲडिशन काय होते बघूया. 4x प्लस 5x मीन्स 9x, 5y प्लस 4y 9y, 6 प्लस 12 18. या ठिकाणी या तिघांचा जो कॉमन फॅक्टर्स आहे तो आहे 9. 9ने डिवाईड करा म्हणजे काय होईल, 9 9 कटतं x राहतं, 9 9 कटतं y राहतं. 9ने 18ला डिवाईड केलं तर आन्सर येतं 2. या ठिकाणी आपल्याला सहज आन्सर मिळून जातं x प्लस वाय इज इक्वल टू 2. प्रकारे आपण एक्स मायनस वायची सुद्धा काय करूया, व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मीन्स सेम अशाच प्रकारचे तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले असतात. क्रॉस कोएफिशियंट जर सेम असतील तर जर सबट्रॅक्शन विचारलं तर डायरेक्ट या काय करायचं, या दोघांची सबट्रॅक्शन करायचं. तर सबट्रॅक्शन करताना आपण काय करूया, राईट साईडची जी व्हॅल्यू आहे ती मोठी कोणती आहे छोटी कोणती आहे एकदा चेक करूया. म्हणजे हा 12 मोठा आहे म्हणजे याला वर लिहूया. काय होईल म्हणजे आपल्याला आन्सर करायला सोपं जाईल. 5x प्लस 4y इज इक्वल टू 12. आणि दुसरी गोष्ट आहे 4x प्लस 5y इज इक्वल टू 6. म्हणजे आपण काय करणार आहोत, याचं सबट्रॅक्शन करत असताना याचे साईन चेंज होतात. प्लसचं मायनस होतं, प्लसचं मायनस होतं, प्लसचं मायनस होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला 5 मायनस 4 हे माहिती आहे तुम्हाला. 5 मायनस 4 किती येतं, 1x. आणि 4 मायनस 5, तर या ठिकाणी आपल्याला दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे, मोठ्या संख्येचं साईन द्यायचं का, कारण इथं दोन्ही साईन वेगळे आहेत. चला तर बघूया. 4 मायनस 5 मतलब 5 आणि 4चं सबट्रॅक्शन येतं 1 म्हणजेच 1y. आणि मोठ्या संख्येचं साईन द्या -y. तर या ठिकाणी 12 मायनस 6 डायरेक्ट 6. या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा आन्सर अशा प्रकारे मिळून